तर आज आपण बनवूया झटपट अशी कुकरमधील पावभाजी. कुकरच्या भांड्यामध्ये शिमला मिरची, फ्लॉवर, बटाटा, मटार, टोमॅटो, कांदा, हळद, मीठ योग्य प्रमाणात पाणी ॲड करून भाज्या शिजवून घेतल्या. शिजवलेल्या भाज्यांमधलं पाणी गाळून घेतलं आणि या भाज्या स्मॅश करून घेतल्या. स्मॅश केलेली भाजी पुन्हा एकदा गॅसवर ठेवली आणि त्यामध्ये बेडगी मिरची पावडर आणि पावभाजी मसाला ॲड केला. सर्व मसाले व्यवस्थित एकत्र करून घेतले. उकळल्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केली. चला आपण फोडणीची तयारी करून घेऊया. तेलामध्ये बटर ॲड केलं. बटर वितळल्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली. ती व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर त्यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकली. तीसुद्धा व्यवस्थित एकत्र केले आणि भाजीमध्ये ही फोडणी सोडली आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स केली. त्यानंतर मी त्यामध्ये पुन्हा एकदा बटर टाकले. पहा भाजी किती छान झालेली आहे. मग मी बटर लावून पाव छानपैकी भाजून घेतले हे अशा प्रकारे. चला तर या मग तुम्ही पण ही पावभाजी खायला. तुम्हाला ही पावभाजी कशी वाटली मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.